धन्यवाद आभारी. मम्मी विचारले केस त्याला असं हे दिसलं पाहिजे की नाही सेटिंग तर आहे ना. कानातले पण आज बदलले. एकदा कान बनवून बघ कसे बघितलं बदलून जाईल. मम्मी प्लीज ना यार, उद्या करेल ना. आपण बघितला हा ठाकरेंचा शिवसैन्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तर त्यामुळे तुम्हाला मुलींना रस्त्यावर उतरावं लागलं, त्यांच्या भविष्य करावं लागलं. पहिल्यांदा तर दाखवू का माझा शिवसेना प्रमुख आणि सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला आहे. उद्धव ठाकरेंचे बालेकिल्ला आम्ही वारंवार हे दाखवून दिलं. 2014 मध्ये ते आम्ही वेगळे लढलो. पहिल्यांदा वेगळे लढलो. आमच्या 15 जागा आल्या मुंबईत, त्यांच्या 14 आल्या. महानगरपालिकेत आम्ही वेगळे लढलो. ते 84 आणि 82 आले. त्यामुळे हा काही उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला नाहीये, आमचाच बालेकिल्ला आहे. मागच्या वेळेस ते जास्त जागा लढले, आमच्यापेक्षा कमी आले ना, आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त आलो. त्यामुळे मुंबईने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला साथ दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की मोदीजींवर विशेष प्रेम. आम्ही असेल मुंबईत 2 सभा केल्या, लोकसभेतली 2 सभा केल्या होत्या. यावेळी आम्ही असा निर्णय केला की सभा एक करायची आणि एक रोड शो करायचा, कारण मुंबई खूप मोठं आहे. म्हणून नॉर्थला आम्ही रोड शो केला आणि साऊथमध्ये आम्ही सभा करतो. त्यामुळे मला असं वाटतं की काही मोदीजींना राहुल गांधीला काय म्हणतात सांगू, येडा पप्पू 55 झाला तरी लग्न नाही झालं. लग्न पण करता नाही येत त्याचं. राहुल गांधी म्हणजे येडा पप्पू. आता काल उद्धव ठाकरे म्हणजे काही संबंध आहेत की मला हे सांगा, पहिल्यांदा तू उद्धव ठाकरे याच्यावर बोलायचा अधिकार आहे. याचं कारण त्यांच्या काळामध्ये इलिगल परमिशन्स त्या व्यक्तीला मिळाल्या आणि तो व्यक्ती त्यांच्या पक्षात 2 मिनिटं झाले. इलिगल परमिशन याचा अर्थ वरून आशीर्वाद होता म्हणूनच मिळालेला. स्वतःचा चेहरा दाखवते. त्यांच्या सोबतचे सगळे फोटो आहेत त्याचे. चेहरा पाहिला, चेहरा त्यांचाच माणूस होतो. डोळ्यांचा खाली पसीना पसीना घाम या सगळ्या लोकांना चुप ग बाई घाई. त्या ठिकाणी त्यांचा जो जीव गेला आहे, आता सदोष मनुष्यवध आहे. साडी घालून कशी वाटते आम्हाला संवेदना आजीची तसं पण आजी वाटते. त्यांच्या सभा चालतात, पवार साहेब घेऊन सभा करू शकतात. झाली रात्री झाली. खरं म्हणजे हे इतके नाटकी लोक आहेत, इतके खोटं बोलणारे लोक आहेत की मला यांच्याबद्दल या ठिकाणी बोलताना देखील माहिती माहिती नाही ह्याच्या असं. अरे हा हाय आजी गॅलरीत आहे तर ना, पण तिकडे जाऊ. गॅलरीत हाय काय हाय 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 हाय. मला मी काल पाठवला होता गार्डनचा व्हिडिओ. गरम हवा का पहला धोखा. नेक्स्ट ला परत रात्री उल्लू बनवत होते, असंच हात लावला. चला 3, 2, 1 गो. झाली आहे सकाळ. आता पहिलेच अप्रिल फुल बनवला. आता पहिले उल्लू बनाया बघा आया आया आया. आजी जरा तू ही साडी नाही वापरत तर माझ्या कपाटात ठेवू का एखाद्या वेळी नेसल. चला आता मी माझ्या कपाटात ठेवते साडी. मी फोन तसाच ठेवते. हे नखरेवाल कुठे दिहा तलक साडी तलक गुलाबी पागल करते तुझे मोहनीचा गुलाबी साडी लीला लीला दिसत तुम्ही मेरी दाखवतो माझा का असं छान दिसते का. बघू वाटतं एकदम अशी छान दिसते. मोनिका माहिती ना, ती पण मी. परत अप्रिल फुल. मोनालिसा माहिती ना. साडी करते आणि पटकन ठेवते.
तर तुमच्याशी बोलते. माझा प्रशांतांचं कमेंट अच्छा ठेवला काय आलेला घर बनवते. बार्बी डॉल दाखव ना. चला चला हिचं नाव आहे ॲबी. कंपास टाकू. ही अशी आहे. हे फर्स्ट बटन दाबल्यावर हे उघडतं आणि जे हे सेकंडवालं बटन आहे ना हे टेम्परेचर आहे. इथे फोनला काहीच नको करू. मी डीमार्टवरून घेतली. डीमार्टच्या त्याच्यामध्ये इरेझर पण भेटतं. हे शार्पनर. चला आता मागचा कप्पा आला ना. बसली फोन घेऊन. काय कामं नाही. चल काय कामं कर माझ्या. पसीना पसीना पसीना. केक खाल्ला. दाखव का केक कसा आहे. केक. बोले जय माता दी जय माता दी. बापरे डोळ्यांना पण किती घाम आलाय आजकाल. चला आता मी झोपू का. असं सुरू बनवलं. खूप वेळ लाईट खूप सुरू. दीदी पाय नाही दाखव असं. येऊ का तुझा छू 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 छूला मारते आई. इयरिंग आजच नवीन घातली. 10 मिनिट झाले.